मी नितीन चव्हाण, लोकतंत्र मिरर न्यूज चॅनलमधनं. आपण आज पुणे महानगरपालिकामधून प्रभाग क्रमांक 9 येथे आलेलो आहे. इथल्या काही समस्या आहे आणि काय यांचं आपण मत आहे, उमेदवारांना कोणत्या उमेदवारांना यावेळेस चान्स आहे हे बघण्यासाठी आपण इथे आलेलो आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये आमच्या भागात गेले 8 वर्ष काहीच विकास झालेला नाही आहे. तुम्ही बघू शकता अक्षरशः कचरा रोडवर पडलेला आहे, कचऱ्याच्या समस्या भरपूर आहेत. आमचं तळं घाण झालेलं आहे, ड्रेनेज लाईन आहे, पाण्याच्या लाईनीची आम्हाला खूप अडचणी आहे. गेल्या 8 वर्षे आमच्या भागात एकही नगरसेवक फिरलेला नाही आहे. त्यामुळे ह्यावेळेस आम्ही नवीन चेहऱ्याला संधी देऊ शकतो. देणंच फार भाग आहे, कारण काय गेल्या ज्या 5 वर्षी ज्यांनी कामच नाही केले त्यांना निवडून पुन्हा आणू. आम्ही काम करणार काय आमच्या जनतेचे? गेल्या 9 वर्षामध्ये अमोल बालवडकर, आणखीन बाबूराव चांदेरे, कळमकर हे 8 वर्षामध्ये आमच्या गावात फिरकले सुद्धा नाही आहे. जवळजवळ 6 वर्ष आले आमच्या गावात पाण्याची गंदगी आहे, प्यायच्या पाण्याचा वास येतोय. ते सुद्धा बाबूराव चांदेरेला वारंवार कंप्लीट करून सुद्धा त्यांनी ती काळजी घेतलेली नाही आहे. आत्ता जरी बघितलं तरी आत्ता ते घाण पाणी येते आमची तर पाणी आम्हाला मोटरशिवाय पाणी येत नाही आणि रोड म्हणजे इतका खराब आहे, पावसात येण्या जाण्याची सुद्धा सोय नसते, गाडीवर सुद्धा येता येत नाही. नवीन चेहरा म्हणून तुम्हाला कोण वाटतं? नवीन चेहरा म्हणून आम्हाला आता लोकांना बालवडकरच वाटतं. आमची ही कामं होतील असा आम्हाला अंदाज आहे. आहेत पण आमचे जास्तीत जास्त लोकांनाच आमच्या ज्या मनात तसे भरपूर आहेत. आता भरपूर उमेदवार उभे आहेत. कोण करतं नाही कोण करतं ह्याच्यावर आम्ही हे करू शकत नाही. आमच्या लोकांनाची आम्हाला गॅरंटी देऊ शकतो आम्ही.